नमस्कार. ज्ञान अमृतवाणी या चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण संत ज्ञानेश्वरांचे 2 अभंग पाहणार आहोत. पहिला अभंग असा आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा ते कुळ शुद्ध होय. संत ज्ञानेश्वरांनी नामाचं महत्व सांगताना या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की ईश्वराची भक्ती करत असताना, भक्तीचा प्रवास करत असताना हा जो भक्त आहे, तो अनेक ठिकाणी तीर्थाला जात असतो. तीर्थाच्या ठिकाणी फक्त पाणी, दगड, वाळू याच्यापेक्षा वेगळं काही आपल्याला सापडत नाही. तर अनेक संगमावर जरी तुम्ही गेला, अनेक त्रिवेणी संगमावर गेला किंवा त्याच्याही पेक्षा मोठ्या एखाद्या तीर्थस्थानावर जरी तुम्ही गेला आणि तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या मनामध्ये जर नाम नसेल, तर ते तीर्थ सुद्धा व्यर्थ आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये अतिशय श्रद्धायुक्त भक्ती असावी लागते, श्रद्धायुक्त नाम असावं लागतं. नामासे विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. जर नामाला तुम्ही जर विनमुख झाला, नामापासून जर तुम्ही वेगळे झाला, तर मग तुमच्या पाठीमागचं पाप जाणार नाही. त्यासाठी जर तुम्ही नाम घेतलं, तर प्रत्यक्ष भगवंत विष्णू नारायण तुमच्यासाठी धावून येईल आणि तुमचं पाप क्षणार्धामध्ये नष्ट करेल. याला पुरावा असा सांगितला गेला, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरित. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा ते कुळ शुद्ध होय. पुराणामध्ये, धर्मग्रंथामध्ये प्रसिद्ध अशा प्रकारचा एक व्यक्ती होऊन गेला, तो म्हणजे वाल्या कोळी. वाल्या कोळीनं हजारो लोकांना त्या ठिकाणी मारलेलं होतं. त्यांचा वध केलेला होता, अन्याय केला होता आणि भयंकर पाप त्याच्या हातून घडलेलं होतं. राम नाम घेतल्यामुळं त्या वाल्मिकाचा तो वाल्मिक ऋषी झाला आणि त्याचं जे पाप होतं ते पाप जळून गेलं आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचा उद्धार झाला. त्याच्या हातून फार मोठी ग्रंथसंपदा परत निर्माण झाली. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, की नाम जपा हरीचे, परंपरा ते कुळ शुद्ध होय. हरीचं जर नाम तुम्ही जप केला, तर तुमचा कुळाचा निश्चितपणाने उद्धार होईल. दुसऱ्या अभंगामध्ये ज्ञानदेव असं म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पापराची, जातील लयाशी क्षणमात्रे. हरी या मंत्राचा जर तुम्ही उच्चारण केला, तर अनंत पापराशी, डोंगरा एवढं जरी पाप असेल, तर ते पाप सुद्धा क्षणार्धामध्ये जळून जाईल. एवढी महिमा, एवढी ताकद त्या नामाची आहे. ज्याप्रमाणे तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. जसं अग्नीमध्ये गवत टाकलं जातं आणि ते क्षणार्धामध्ये जळून जातं, त्याप्रमाणे तुम्ही जर नाम घेतलं, तर तुमचं जे काय हातून घडलेलं, गेल्या जन्मातलं, या जन्मातलं क्रियामानामुळे घडलेले काय गोष्टी, या सगळ्यांचं पाप नष्ट होऊन जाईल. इतका अगाध महिमा हरी या नामाचा आहे. राम, कृष्ण, गोविंद, हरी, राम, कृष्ण, हरी हे जे काही मंत्र आहेत, हे जे अक्षर आहेत, हे जे शब्द आहेत, हे भगवंताची नाम आहेत. पुढे ते असं म्हणतात, हरी उच्चारण मंत्र अगाध, पळे भूतबाधा भेनेत येते. ज्ञानदेव म्हणे हरी हा माझा समर्थ, न करवे अर्थोपनिषदा. की ज्ञानेश्वर असं म्हणतात, की घरातली भूतबाधा, करणी, भानामती ह्या सगळ्या गोष्टी जातीलच. त्याच्याबरोबर तुमचं पाप सुद्धा जाईल आणि कुळाचा उद्धार होईल आणि उपनिषदाला सुद्धा म्हणजे वेदाला सुद्धा ईश्वराचं स्वरूप, हरीचं स्वरूप, श्रीकृष्णाचं स्वरूप, भगवंताचं स्वरूप, विष्णूचं स्वरूप कळालेलं नाहीये. ते सुद्धा शेवटी नेती म्हणतात. इतकं महत्व, इतकी अगाध महिमा हरिनामाची आहे. या ठिकाणी आपल्याला एखादं उदाहरण देता येईल. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हाद लहानपणी ईश्वराचं भजन करत होता, विष्णूचं भजन करत होता, सतत हरिनाम घेत होता आणि त्याचा वडील जो होता तो हिरण्यकश्यपू, त्याला विष्णूला तो शत्रू मानत होता, हरिनारायणाला तो शत्रू मानत होता आणि माझ्या शत्रूचं नाव तू घेतोय म्हणून मुलाचा त्यानं त्याग केला आणि जी होलिका होती, त्या होलिकेला सांगितलं, याला जाळून भस्म करा, याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या.
होलिकाला ब्रह्मदेवाचा वरदान होतं म्हणून तिने काय केलं, त्या भक्त प्रल्हादाला घेऊन तिने अग्नीमध्ये उडी मारली. पण ईश्वराच्या नामाचा महिमा इतका अगाध आहे, की भक्त प्रल्हादाला त्या अग्नीचं काहीही झालं नाही. उलट ब्रह्मदेवाचा वरदान असणारी होलिका त्या अग्नीमध्ये जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद वाचला. म्हणजे इतका अगाध महिमा या नामाचा आहे. आणि हे नाम घेत असताना शेवटी हिरण्यकशिपूने विचारलं, की तुझा जो हरी आहे, जो विष्णू आहे, तो नेमका आहे तरी कुठं? तर तो म्हणतो, "जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी आहे वनमाळी, जेथे तेथे." हा जो वनमाळी आहे, हा जो माझा श्रीकृष्ण आहे, हा माझा भगवंत आहे, तो सर्व ठिकाणी आहे. पाण्यामध्ये आहे, पृथ्वीवरती आहे, आकाशामध्ये आहे. सर्व चराचरामध्ये, वस्तूमध्ये व्यापक आहे. प्राणिमात्रामध्ये आहे. नाही अशी जागाच नाही. प्रत्येक ठिकाणी आहे. मग तो म्हणतो, "या खांबामध्ये आहे का?" तर तो म्हणतो, "हो, या लाकडाच्या वाळल्या खांबामध्ये सुद्धा आहे." मग शेवटी त्या त्या खांबावरती तो लाथ मारतो आणि शेवटी भक्तासाठी भगवंताला त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागतो आणि नृसिंहाच्या रूपानं नृसिंह अवतार घ्यावा लागला. धड तो मनुष्य नव्हता, तो ईश्वर नव्हता आणि तो सर्वत्र आहे असं म्हटल्यामुळं भगवंताला अवतार घ्यावा लागला. अर्धा मनुष्य, अर्धा सिंह अशा प्रकारचा नृसिंह या ठिकाणी प्रकट झाला आणि त्यावेळेला ना दिवस होता, ना रात्र होती. ना घरात होता, ना बाहेर होता. मांडीवर बसवून त्याला नखाने, कोणत्याही शस्त्राने नाही तर नखाने त्या हिरण्यकशिपूचा नृसिंहानं वध केला. अशा प्रकारचा भक्तासाठी भक्तीचा महिमा दाखवण्यासाठी ईश्वराला प्रगट व्हावं लागलं. या घटनेवर होलिका दहन आणि परंपरा या घटनेवर आधारित आहेत. म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. दरवर्षी अशा प्रकारची होळी साजरी केली जाते आणि या उदाहरणामधून, या कथेमधून एक संदेश असा मिळतो, की भक्ती आणि श्रद्धा कधी वाया जात नाही. शेवटी अहंकाराचा शेवट होतो आणि देव आपल्या भक्ताचं रक्षण करतो. सत्याचा विजय होतो. म्हणून नाम हे श्रेष्ठ आहे. याच्या पाठीमागचा अर्थ काय पाहता येईल तर जे नाम होतं, हरीचं नाम होतं, विष्णूचं नाव होतं, जे भगवंताचं नामस्मरण भक्त प्रल्हाद करत होता म्हणून ईश्वरानं त्याला वाचवलं गेलं आणि ज्या वाईट गोष्टी होत्या, अहंकाराचा नाश केला गेला. अशा प्रकारची अ, नामाचा महिमा या उदाहरणाच्या निमित्तानं आपल्याला घेता येण्यासारखं आहे. तर आज आपण ज्ञानेश्वरांचे 2 अभंग पाहिले आणि त्या निमित्तानं भक्त प्रल्हादाची भक्तीचा महिमा, नामाचा महिमा कशा पद्धतीनं श्रेष्ठ होतो ही कथा आपण पाहिली. तर इथंच आपण थांबूया. धन्यवाद.